नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मिरची दरवाढीने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले. कोकणात मसाल्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. ड्रायफ्रूट महागल्यानं व्यापाऱ्यांवर वाढता ताण. वडखळ अलिबाग मार्गावर भीषण अपघात. ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. चालकावर गुन्हा दाखल. तपास सुरू. लांजा तालुक्यातील गावागावात शासकीय योजनांचे कॅम्प. मनीषा लाखाणे यांचा अभिनव उपक्रम चर्चेत. गोरगरिबांना मिळणार आता थेट लाभ. आणि कोकणात सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. मिरचीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर मोठा आर्थिक ताण पडताना दिसतोय. 200 रुपयांची मिरची आता थेट 300 ते 450 रुपयांवर पोहोचली असून गृहिणींचं बजेट अक्षरशः विस्कळीत झालंय. कोकणात घरगुती मसाल्यांची परंपरा असली तरी यंदा मसाला तयार करताना खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. कुडाळमधील कोकण मसाल्याच्या कृपा भानुशाली यांच्या मते मागील वर्षी आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याने यंदा मिरची लागवड कमी झाली, त्यामुळे आवक घटली आणि दर वाढलेत. बेडगी, काश्मीरी आणि केडीएल मिरचीचे दर 700 रुपयांपर्यंत पोहोचले असून गुंटूर मिरची देखील महागली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी मसाल्यांचं प्रमाण कमी केलं आहे. याशिवाय आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे ड्रायफ्रूट देखील महागले असून व्यापाऱ्यांना वाढीव दराने माल घ्यावा लागतोय. अशा परिस्थितीत भेसळ टाळत घरगुती मसाल्याला प्राधान्य द्यावं असा सल्ला भानुशाली यांनी दिला. सर्वसामान्य लोक आपली जरा घाबरत आहेत. ते म्हणतायत की 350-400ला मसाला मिळतोय, मग आपण 430ची मिरची घ्यायची की नाही. मग आम्हाला त्यांना थोडं समजावं लागतं की मॅडम, घरगुती मसाला असतो ना, त्याची जी चव असते ना, ती तुम्हाला 300-400च्या मसाल्यात मिळणार नाही. सो आम्ही त्यांना समजवतोय. मागच्या वर्षी 200 रुपयाला होती ती आज 430ला झालेल्या मिरची आहेत. पण कोकणातलं वैशिष्ट्य असल्यामुळे एवढं जास्त लोकांमध्ये फरक नाही आहे. 6-8 महिन्याचा करणार, 1 वर्षाचा करणार नाही, पण लोक करतायत घरगुती मसाला. आंध्रच्या मिरचीचा दर वाढायचं एक मेन कारण होतं मागच्या वर्षीचा मिरचीचा दर. मागच्या वर्षी मिरचीचा दर त्यांना एवढा कमी भेटलं. मिरची पिकवायला खूप मेहनत लागते शेतकऱ्यांना, त्यांना एवढी मेहनत लागते आणि जेव्हा त्यांना त्याच्यासाठीचे पैसे भेटत नाही तेव्हा ते लोक असा निर्णय घेतात की आम्ही ह्या वर्षी मिरची पिकवणारच नाही. त्यामुळे ही रेट झालेले आहे. डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग, आता पुढे तरळे, राजापूर त्या साईडनं आणि इथे गोव्यापर्यंत आमचा मसाला जातोय. ऑल ओव्हर सिंधुदुर्ग सोडला तर मुंबईला पण आमचा मसाला जातोय. सो इथे लोक येतात ना, ते एक प्रेमासाठी येत आहेत. त्यांना माहिती आहे की आम्ही त्यांना चुकीचं माल देणार नाही. दर कितीही वाढू दे, दर कितीही ते म्हणतात ना आपण आसमानला छूने दो, पण आमच्या ह्याला काही फरक पडणार नाही, कारण आम्ही त्यांना क्वालिटी मालच देणार आणि खात्रीशीर माल देणार आहे. बॅडगी मिरची ओरिजिनल आपल्याकडे 370 रुपयापासून स्टार्ट आहे. 370, 430, 500 रुपये आणि केडीएल बॅडगी म्हणून आहे ना, त्याचे दर 700 रुपयेपर्यंत आहे. काश्मीरी 700 रुपये आहे आपल्याकडे. गुंटूर मिरची 250, 280 असे प्रकार आहेत. आणि आपल्याकडे डेटा काढलेली मिरची पण मिळतात. खूप लिमिटेड स्टॉक असतो, पण मिळतात. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात उपचाराभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर आता मोठा दिलासा देणारी घडामोड घडली आहे. ऑलॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत महाड ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक आणि जीवनावश्यक वैद्यकीय साधन सामुग्री प्रदान करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या उपकरणांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सक्शन मशीन, प्रीमा वेंट 40C, फावलर बेडसह इतर अत्याधुनिक उपकरणांचा समावेश असून त्यामुळे रुग्णालयातील उपचार व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या कार्यक्रमाला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नटवर पांचाल, साइट हेड इंद्रजित वाडकर, HR हेड प्रशांत गीते, HR मॅनेजर प्रशांत महामणकर तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत आणि प्रभावी उपचार मिळण्यात मदत होणार असून ऑलॉन इंडिया कंपनीच्या या पुढाकाराचे महाड तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मी ऑलॉन कंपनीला धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून अथवा त्यांच्या माध्यमातून जे काय त्यांनी ॲटोमॅटिक काही मशिनरी दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद करतो. आणि आपल्या इकडं ICU नव्हतं, 5 बेड त्यांनी दिलेले आहेत ICUसाठी.
त्यानंतर पूर्ण भूल देणारी मशीन त्यांनी दिलेली आहे, मॉनिटर दिलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या हे जे काय लागणारे साहित्य आहे ते त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या गरिबांना काही प्रायव्हेटमध्ये ह्या सुविधा परवडत नव्हत्या त्या आता इथे परवडत आहेत. तोपर्यंत जर कधी अशा अत्यावश्यक घटना घडल्या तर त्याच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करावा. म्हणजे शेडच्या म्हणण्यावर कंपनीच्या मॅनेजमेंटने एक पॉझिटिव्ह विचार करून जेवढं शक्य आहे कंपनीने आपल्याला ग्रामीण रुग्णालयाला आणि तसंच वरणला आपल्याला वैद्यकीय व्यवस्था देण्यात आली. तसंच गडशेठनं आम्ही हेही सांगितलेलं भविष्यामध्ये पण आपल्याला वैद्यकीय व्यवस्थेसाठी काही आपल्याला कंपनीतर्फे काही मदत लागली तर नक्कीच आम्ही त्यातर्फे मदत करू. लांजा तालुक्यातील गावागावात शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या मनीषा गणेश लाखण यांनी अभिनव उपक्रम हाती घेतलाय. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयांमध्ये फेरे मारावे लागत असल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा कॅम्प उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत आजगे गटातील वेरळ, खेरवसे, बेनी, आडवली, शिपोशी आणि कुरचुम या गावांमध्ये कॅम्प आयोजित करून नागरिकांना आवश्यक दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ थेट देण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आजगे येथे सुरू असलेल्या कॅम्पला भेट दिली. यावेळी कोलेझरी ते गावदेऊळ रस्त्याचे लोकार्पण पार पडले. आमदार सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अनेक तक्रारींचे तात्काळ निवारण केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या मनीषा लाखण, सुनील कुरूप, मानसी आंबेकर, सरपंच अनुष्का गुरव, पांडुरंग चौगुले, अण्णा देसाई यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कामं आमच्या आमदारांनी आता पूर्वी म्हणतोच आम्ही आजपर्यंत जे उद्घाटन होत होती रस्त्याची ती भूमिपूजन होत होतं. फक्त भूमिपूजन होत होतं. 5 वर्ष गेली रस्ता नाही, पुन्हा 5 वर्षांनी पुन्हा भूमिपूजन होत होतं. परंतु आमच्या या आमदारांनी रस्ता झाल्याच्या नंतर भूमिपूजन करणारे हे पहिले आमदार केली आहे कामाची. माझ्या समजुतीप्रमाणे मी आता माझ्या आयुष्यात बघितल्याप्रमाणे एवढी घोडदौड त्यांनी केलेली आहे की पुढील 5 वर्ष सुद्धा आमदारकीची आज त्यांनी करून ठेवलेली आहे. पुढील आमच्या पंचवर्षीय योजनेची आजची निवड कसं आहे, लोकांना जेव्हा योजनांचा एखादी शासकीय योजना येते त्यावेळेला अनेक प्रकारचे दाखले लागतात. जसं की आधार कार्ड असू दे किंवा किसान कार्ड असू देत, मग आभा कार्ड आहे. मग अशी जी दाखले आहेत ते दाखले जर त्यांच्याकडे वेळेत नसतील तर मग त्यांची पुन्हा परत हेलपाटा होतो. कारण काय, तालुक्याच्या ठिकाणी जायचं, तिथे जाऊन ते दाखले काढायचे, मग त्या रांगेत उभं राहायचं. पैसे तर जातातच, वेळ जातो, पुन्हा शारीरिक कष्ट असतातच. वयस्कर माणसं असतात त्यांना ते जमत नसतं. मग अशा वेळेला मला वाटलं की मी जेव्हा निवडून आले तेव्हा मी ठरवून टाकलं होतं की आपण लोकांचे थोडंसं हे कष्ट आहेत ते सुकर करूया. आणि त्या उद्देशाने मी इथे गावोगावी माझ्या विभागामध्ये कॅम्प घ्यायचा ठरवून टाकला होता आणि त्याप्रमाणे मी घेत आहे. सगळीकडे लोकांचा खूप प्रतिसाद चांगला आहे. त्यांनाही ते खूप आवडलेला कार्यक्रम आहे. कारण का त्यांचे जे कष्ट आहेत ते कमी होत आहेत. त्यांचा होणारा पैशाचा अपव्यय आहे तोही थोडासा त्यांचा टळलेला आहे. त्यामुळे त्यांना बरं वाटतं. आणि दुसरं म्हणजे काय, मी ही प्रेरणा घेतली ती भैयासाहेबांच्या माध्यमातून घेतली. कारण भैयासाहेब नेहमी सामान्याचे पहिल्यांदा जो काही प्रश्न असतो तो सोडवण्यासाठी स्वतः पुढे होतात. ते त्यावेळेला वेळ बघत नाहीत किंवा त्या गोष्टीसाठी वेळही काढत नाहीत. लगेचच काम केलं जातं. मग मी म्हटलं चला आपणही त्यांचाच आदर्श घेऊन थोडंफार लोकांच्यासाठी समाजसेवा म्हणून काहीतरी करूया. कारण जेव्हा आपल्याला लोकांनी निवडून दिला आहे म्हणजे त्यांचा तो विश्वास आहे, तो विश्वास सार्थकी करण्यासाठी मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावर मिलन देवेंद्र जंगम गुरव यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राज्यभरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मिलन जंगम या अनुभवी मेंटॉर
समुपदेशक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मानसशास्त्रीय समुपदेशन प्रशिक्षण क्षेत्रात त्यांनी विशेष काम केले असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य, जनजागृती, शिक्षणाची गुणवत्ता वाढ आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये त्यांनी व्यापक काम केले. कोरोना काळातही त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप आणि पूरग्रस्तांसाठी मदतकार्य केलं. त्यांच्या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय स्वयंसिद्ध पुरस्कार 2025, समाजरत्न पुरस्कार 2023 आणि पुणे महानगरपालिका महिला सक्षमीकरण सन्मान 2020 असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील बालहक्क संरक्षण आणि बालकल्याण क्षेत्राला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोकवन येथे श्री धावीरदेव संचार यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळाली. सकाळी 10 वाजता अभिषेक सोहळ्यानं उत्सवाची सुरुवात झाली तर दुपारी भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री ऑर्केस्ट्रा, स्वरगंध, जल्लोष, धावीर देवाचा या कार्यक्रमाने उत्सवाला वेगळीच रंगत आणली. या मंदिराचा इतिहासही विशेष असून 1942 मध्ये ब्रिटिश काळात उभारण्यात आलेले हे मंदिर डोंगरावर बसलेले आहे. 1965 पासून सुरू झालेला संचार उत्सव आजही अखंड सुरू असून परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकात्मतेचं सुंदर उदाहरण कोकवन गावात पाहायला मिळत आहे. आणि सालाबाद प्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण रोहा तालुक्यातून, मुरुड तालुक्यातून आणि सभोवतालच्या परिसरातून खूप सारे भाविक इथे आलेले आपल्याला दिसत आहेत. आताच मला सूचना केली विश्वस्तांनी की ह्या मंदिराला क श्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याकरता विशेष प्रयत्न करण्यासंदर्भामध्ये त्यांनी जे काही निवेदन दिलं ते आमदार साहेबांच्या माध्यमातून आगामी काळामध्ये ह्या मंदिराकरता क श्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा उपलब्ध करून देऊन या मंदिराच्या परिसराची सुशोभीकरण असेल किंवा अगदी ह्या रस्त्याचं काम असेल, अशी विविध स्वरूपामध्ये या मंदिराच्या विकासाकरता आम्हाला खारीचा वाटा कसा उचलता येईल याकरता शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने, आमदार साहेबांच्या वतीने आणि एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आगामी काळामध्ये याकरता प्रयत्न करू. कोकवन मुक्कामी आहोत रोहा तालुक्यात. या ठिकाणी धावीर बाबांचा 110वा संचार उत्सव साजरा होत आहे आणि हा उत्सव 1965 ला सुरू केला आणि 1965लाच आमचं हे देवस्थान खेळतं झालं. याच्याकरता बरेचसे आम्ही ग्रामस्थांनी परिश्रम केले. 1965 ला या ठिकाणी आम्ही पारायण सुरू केलं होतं आणि ते देवस्थान होण्याकरता या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु त्या भोजनात मीठ विसरलं आणि मीठ आणण्याकरता या ठिकाणी एक घरची ढोरे गोरे घेऊन या ठिकाणी या जंगलामध्ये नागुंदर टुमुकले होते. त्यांना मीठ आणण्याकरता आम्ही पाठवलं. परंतु ते मीठ आणण्याला जात असताना त्यांना प्रत्यक्षात रिक्षाच्या अंबाईजवळ भगवंताने भेट दिली आणि त्यांच्या अंगात इथे तो संचार झाला आणि तो दिवस म्हणजे आजचा चैत्रवद द्वादशी आणि तिथून या उत्सवाला सुरुवात झाली. आज हा 100वा उत्सव आमच्या या विभागातील रोहा, मुरुड, अलिबाग या 3 तालुक्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतो. ही पुरातन माहिती आहे. नवसाला पावणारा, हाकेला धावणारा असं हे रोहा तालुक्यातील कोकवन ठिकाणी श्री धावीर महाराजांचं जागृत देवस्थान आहे. 1965 वर्षापासून हे येथे श्री यात्रोत्सव कार्यक्रम होत आहे. तेव्हा खूप छोटं मंदिर होतं. आज भव्य मंदिर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या, इथल्या पंचक्रोशीतील लोकांच्या सहकार्याने झालेलं आहे. आज पूर्ण पंचक्रोशीतील सुपेगाव पासून वेगवेगळ्या ठिकाणावरून, सुपेगाव असेल, टिटवी खापरी असेल, मुरुड असेल, रोहा तालुका असेल, सर्व भाविक भक्त इथे हजारोच्या संख्येने उपस्थित असतात आणि हे आमचं धावीर देवस्थान हे जागृत आहे. वडखळ अलिबाग मार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील एका 53 वर्षीय दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार दिनेश चंद्रकांत धुमाळ हे आपल्या सुझुकी बर्गमॅन स्कूटीने अलिबागच्या दिशेने जात होते. वडखळ येथील संजीवनी हॉस्पिटल समोर पाठीमागून आलेल्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धुमाळ
थेट ट्रेलरच्या चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच वडखळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आकाश कुथे यांच्या फिर्यादीवरून ट्रेलर चालक साजन विनोद कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनावळे पुढील तपास करतात. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. खेड तालुका पत्रकार संघ आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी महोत्सवात होम मिनिस्टर खेड पैठणीचा या स्पर्धेने विशेष रंगत आणली. महिलांसाठी खास आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसर आनंद आणि उत्साहाने भरून गेला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू संगरे यांनी आपल्या खास विनोदी आणि रंगतदार शैलीत करत महिलांना मनमुराद हसवले आणि सहभागासाठी प्रोत्साहित केले. एकूण 29 महिलांनी या स्पर्धेत भाग घेत आपले कौशल्य सादर केले. चुरशीच्या अंतिम फेरीत डॉक्टर श्रेया चांदिवडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. मीनल मणवळ या उपविजेत्या ठरल्या तर संजीवनी कदम या तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या आहेत. शिवाय उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या साक्षी सनगरे, मीनाक्षी पेवेकर, अमृता काणे, स्वाती मोदी, शुभांगी नलावडे, रश्मी कारेकर आणि सुनीता पुळेकर या महिलांना देखील विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेमुळे महिलांना दैनंदिन ताणतणाव विसरून आनंदाचे क्षण अनुभवता आले. होम मिनिस्टर स्पर्धेनं नारी महोत्सवात वेगळीच रंगत आणत उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले. ताटात सोन्याच्या केळी नारी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या बद्दल संतोष खोपकरांचे नाव घेते. नारी निकेतन महोत्सवाच्या वेळी खूप छान. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाजवते. कसं आहे ना, सगळ्यांना कदाचित बोलताना भीती वाटू शकते, मला जाणीव आहे. पण मला हेच सांगायचं आहे, पत्रकार संघाचा हाच उद्देश आहे की तुम्ही एक चांगल्या मंचावर येऊन तुम्ही ही सगळ्यांमध्ये हिंमत तयार केली पाहिजे. मग अशी कोणीतरी असं म्हणाले की आपण महिला जरी असलो तरी नजरेमध्ये धाक असला पाहिजे. खरी गोष्ट आहे. तो धाक कशासाठी? फक्त नवऱ्याला काबीज ठेवण्यासाठी नाही. तो समाजामध्ये वाईट गोष्टी जर घडत असतील आणि त्या आपल्या समोर घडत असतील तर त्याला प्रतिकार करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. रत्नागिरी पोलीस दलातर्फे यंदा प्रथमच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा आणि अभिमानास्पद उपक्रम राबवण्यात आला. बाबासाहेबांच्या मूळ गावी आंबडवे येथे तसेच रत्नागिरी शहरात पोलीस बँडच्या सुरात सलामी देत मानवंदना अर्पण करण्यात आली. या उपक्रमामुळे जयंतीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं असून उपस्थित नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे बाबासाहेबांच्या कार्याला आदरांजली वाहत समाजात एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंबडवे येथे झालेल्या कार्यक्रमात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस बँडच्या सुरेल धूनवर दिलेली मानवंदना आणि शिस्तबद्ध सलामी या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरली. रत्नागिरी शहरातही अशाच पद्धतीने सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. या अभिनव उपक्रमामुळे रत्नागिरी पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. तळा तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. शहरासह संपूर्ण तालुका भीममय झाल्याचं चित्र यावेळी दिसून आलं. विविध शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तळा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन सेवा संस्था आणि बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली तर सायंकाळी आंबेडकर चौक ते तळा नगरपंचायत अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजे आणि ढोल ताशांच्या तालावर अनुयायांनी ठेका धरत जल्लोष केला. शिवकालीन लाठीकाठी मर्दानी खेळाचे सादरीकरण देखील विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाची सांगता नगरपंचायत प्रांगणात करण्यात आली. या सोहळ्यात तालुक्यातील भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पेण शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील आंबेडकर चौक येथे सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांनी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आणि परिसरात भीममय वातावरण निर्माण झाले. पेणमधील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही या कार्यक्रमात सहभाग घेत बाबासाहेबांना अभिवादन केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच पेण नगरपालिकेच्या वतीनं नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि मुख्याधिकारी जीवन पाटील यांनीही मानवंदना दिली. यावेळी नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती स्मिता पाटील, आफरीन अखवारे, आनंद जाधव, नगरसेविका संगीता लाड, सुशीला ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पेण पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनीही
पुष्पमाला अर्पण करत अभिवादन केले. तसेच भाजप कार्यालयातही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने खासदार धैर्यशील पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करण्याचं आवाहन केलंय. जयंती निमित्त सर्व आपण आंबेडकरी जनता या ठिकाणी आपण एकवटलेलो आहोत. बऱ्याच जणांना दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे बोलत असताना 2च मिनिटांमध्ये मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. खरं तर देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमुळे खऱ्या अर्थानं भारत देश हा तुम्हा आम्हा सर्व मंडळींचा समान अर्थानं सगळ्यांच्या मालकीचा झाला. या जगामध्ये फार कमी या ठिकाणी अशा घटना आहेत की ज्याच्यामुळे फार कमी संविधानं अशी आहेत की ज्या संविधानानं येता क्षणी महिलांना सुद्धा अधिकार मतदानाचा दिला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मी भाग्यवान समजेन स्वतःला की माझ्या देशामध्ये, माझ्या या राज्यामध्ये, माझ्या या मातीमध्ये 2 महापुरुष जन्माला आले. एक या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजीराजांनी तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याची किंमत सांगितली आणि त्या किमतीतूनच तुम्ही आम्ही 1947 साली या ठिकाणी स्वातंत्र्य या ठिकाणी प्राप्त करू शकलो. त्याच प्रेरणेनं आपण ते स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी स्वतंत्र झालेला देश हा कुठल्या एका पाटलाचा, कुठल्या एका कुलकर्ण्याचा, कुठल्या एका देशमुखाचा यांचा नसून तो सर्व श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा समान हिस्सानं आहे आणि म्हणून प्रत्येकाला समान या ठिकाणी मताचा अधिकार आहे. पेण शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आंबेडकर चौकात सकाळपासूनच भीम अनुयायी, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश दिला. नागरिकांसह विविध राजकीय मंडळींनी जयंतीनिमित्त उपस्थिती लावत अभिवादन केले. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सन्मान व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे पेण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत जयंती साजरी केली. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे, पक्षाचे नेते अमितसाहेब ठाकरे तसेच रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संदीप देशपांडे साहेब, योगेश परुळेकर साहेब, राजेश येरुणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझे पक्षाचे सर्व सहकारी, आमचे तालुकाध्यक्ष मनोहरजी पाटील, शहराध्यक्ष सुदेशजी संसारे व माझे सर्व उपतालुकाध्यक्ष सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महावंदना केलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार, आचार ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव घेऊन चाललेले आहे. शिका आणि संघटित व्हा हे ब्रीदवाक्य घेऊन सदैव आम्ही काम करत राहू आणि या सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम करण्यासाठी सन्माननीय राजसाहेबांची भूमिका आम्ही नक्कीच घराघरापर्यंत घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 14 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक शहर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील मान्यवर कार्यकर्ते आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यास नगराध्यक्ष वनश्री शेडगे, नगरसेवक, नगरसेविका तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र ऐनोडकर, शांतिशील तांबे, सुरेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार सचिन माधव शिर्के यांनी प्रभावी मार्गदर्शन करत बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल परिचय करून दिला. त्यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला. कार्यक्रम शेवटी शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समारोप प्रसंगी उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले. निर्मिती केली, परंतु आज शासन जातीचे लोक जे आहेत हे बाबासाहेबांचं संविधान हळूहळू हळूहळू संपवण्याच्या दिशेने आहे. त्यातील प्राण काढण्याचं काम ते करत आहे. बांधवांनो, लोकशाहीचा आत्मा, प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा आत्मा आहे. प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा आत्मा आहे. जोपर्यंत प्रतिनिधित्व आहे, जोपर्यंत हिस्सेदारी आहे, तोपर्यंत लोकशाही आहे. परंतु ही हिस्सेदारी शासन प्रशासनातली कशा प्रकारे काढली जाते, तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला जे हक्क अधिकार संविधानाने दिले त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार, हा शिक्षणाचा अधिकार संपवला गेलेला आहे. संपूर्णपणे शिक्षण खाजगी झालेलं आहे. पैसे द्या आणि शिक्षण घ्या. उच्च शिक्षण टोटली
विकत घ्यावं लागत आहे. आणि सवतीनं घरात परत येऊन दुसऱ्यांदा आंघोळ करून गेलो, फक्त कपडे बदली केले आणि परत गेलो. जेवणाचे डबे मग हाईलो, त्याच्यात काय होतं, पुरणपोळे होते हो, 2 होते हो, आम्ही दोघांपैकी 2 खाल्ले, पण मला जेवची इच्छाच नव्हती. जोपर्यंत माझं हॉल परत ना शिर्के साहेबांचं भाषण जोपर्यंत ऐकण्यासाठी हजारच्या माणसं किती असत आहे, 159 माणसं इथं बसलेली आहोत. त्याला पुरुष किती असतात, 75 पुरुष असतात. हो सगळं कोणाचं हाय बसलेले आमचे महागुरु 1985 पासून भारतीय बौद्ध महासभा ज्यांनी आणली शाळेत शिकताना, त्याने दप्तर आणि बाबासाहेबांचे अन्वयांचे ते दप्तर आणलेले, त्या आमच्या मोहिते गुरुजींबरोबर त्यांनी काम केलं. कामोठे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तसेच भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सेक्टर 11 येथील स्वस्तिक कृष्णा सोसायटी आणि आनंद हेरोळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे देखील विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत आकाशात रंगीबेरंगी रोषणाईने आकाश उजळून निघाले. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. नागरिक, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांनी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांच्या समता, बंधुता आणि न्याय या विचारांचा जागर केला. जयंतीनिमित्त विविध सामाजिक संदेश देत समाजात एकता आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.